नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या अशा टॉपिकवरती चर्चा केलेली आहे। पुन्हा एकदा टायपिंग एक्झामच्या संदर्भाने काही नियम बदललेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून न जाता व्हिडिओ पूर्णपणे पहा, शेवटपर्यंत पहा आणि जे काही नियम बदललेले आहेत ते पूर्णपणे समजून घ्या, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेत कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही। तर सुरू करूया लगेच, कोणताही वेळ न लावता व्हिडिओ लगेच सुरू करूया। बदललेल्या एक्झाम पॅटर्नचा देखील व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहून घ्या। म्हणजे जुन्या एक्झाम पॅटर्न नुसार ही परीक्षा होणार नाही, तर नवीन एक्झाम पॅटर्न नुसार होणार आहे। तर त्याचाही ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे चॅनलवरती, तोही पाहून घ्या। आणि या दोन्हीही व्हिडिओ व्यवस्थित पाहून घेऊनच तुम्ही एक्झामची तयारी करा, ठीक आहे। आणि नक्कीच तुमचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नवीन परीक्षेचे नियम लक्षात येतील। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे। साधारण 26 एप्रिल 2024 ला हे परिपत्रक आलेलं होतं, मिळालं होतं, पण मात्र व्हिडिओ बनवायला फारसा वेळ नसल्यामुळे उशीर झालेला आहे। तर 26 तारखेला हे परिपत्रक आलं होतं आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे। तर पहा काय आहे, तर डिसेंबर 2023 पूर्वी ज्या काही टायपिंगच्या संदर्भाने परीक्षा होत होत्या, त्याच्यामध्ये काही डमी स्टुडंट बसवले जात होते, जेणेकरून परीक्षेमध्ये खूप काही गडबड गोंधळ सुरू होते। काही विद्यार्थ्यांकडून, त्या डमी विद्यार्थ्यांकडून परीक्षा सोडवून घेणं वगैरे असले प्रकार बऱ्याच ठिकाणी उघडकीस आले होते, बऱ्याच ठिकाणी उघडकीस आले होते। तर यांच्यावरती काहीतरी निर्बंध लावावे या उद्देशाने त्यांनी हे नियमामध्ये काही बदल केलेले आहेत। तर एकूण जवळपास 5 नियम त्यांनी बदललेले आहेत। ते कोणते ते आपण पाहूया, पण हे कशासाठी बदललेत हेही पाहणं गरजेचं आहे। आणि हे नियम कधीपासून येतील? जून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आणि तिथून पुढे सगळ्यांसाठी। तर पहा, डमी उमेदवाराच्या माध्यमातून स्पीड पॅसेज सोडवता येऊ नये याच्यासाठी त्यांनी जुन्या परीक्षेच्या क्रमामध्येच बदल केला। तर जून 2024 मध्ये होणाऱ्या इंग्लिश, मराठी, हिंदी 30 आणि 40 दोन्ही या परीक्षेसाठी सगळ्यात अगोदर काय असेल? ईमेलचा प्रश्न येईल। म्हणजे पहिलं काय यायचं अगोदर की ऑब्जेक्टिव्ह राहायच्या, तर तसं नाही आता। तर सगळ्यात अगोदर 5 मिनिटांचा ईमेल असेल, आणि जो की ईमेल 8 मिनिटांचा होता तिथेही त्यांनी 3 मिनिटं कमी केलेले आहेत। आणि लगेच 7 मिनिटांचा स्पीड पॅसेज असणार आहे, लगेच, कुठेही वेळ न घालवता। म्हणजे परीक्षा सुरू झाली, अगोदर काय येणार? ईमेल सोडवला की लगेच स्पीड पॅसेजचा प्रश्न येणार, आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट, म्हणजे स्पीड पॅसेज नंतर स्टेटमेंट नंतर लेटर, आणि सगळ्यात शेवटी ऑब्जेक्टिव्ह। अशा क्रमाने प्रश्न येतील आता सुरुवातीला। म्हणजे जे की अगोदरचा होता की ऑब्जेक्टिव्ह नंतर ईमेल नंतर लेटर नंतर स्टेटमेंट, आणि स्टेटमेंट नंतर पुन्हा स्पीड पॅसेज यायचा सगळ्यात शेवटी। तर तसं काही नसणार आहे आता, त्यामुळं क्रम बदललेला आहे, व्यवस्थित लक्षात घ्या। आता असं पण होऊ शकतं की जर परीक्षेमध्ये पहिल्यांदा स्पीड पॅसेज दिला तर तो त्याला सराव नसेल कदाचित, आणि तो स्पीड पॅसेज होणार नाही। तर त्याच्यासाठी 3 मिनिटांचा ट्रायल पॅसेज असेल, ज्या पॅसेजला कोणतेही मार्क दिले जाणार नाहीत, मात्र तो सोडवणं कंपल्सरी असेल। लक्षात घ्या, परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला एक ट्रायल पॅसेज असेल, जो असेल 3 मिनिटांचा, त्याला सोडवणं कंपल्सरी आहे, मात्र त्याला मार्क नसतील। आणि हा कधी येईल? तर लॉग इन करण्यापूर्वीच येईल तुमचा, आणि तो सोडवल्याशिवाय तुम्हाला लॉग इन करता येणार नाही। आणि त्याच्यानंतर लगेच ईमेलचा प्रश्न येईल। लॉग इन केल्यानंतर 5 मिनिटांचा ईमेलचा प्रश्न असेल,
म्हणजे पूर्वी 8 मिनिटाला होता, आता 5 मिनिटाला केला, 3 मिनिटं वजा केले. आणि विद्यार्थ्यांना ईमेल टाईप केल्याच्या नंतर आपण 2 मिनिटात टाईप करून देतो. ईमेल काय फार मोठा प्रश्न नसतो. आपण डायरेक्ट जो सबमिट करत होतो अगोदर, तर तसं होणार नाही आता. आता ऑटो सबमिट होणार आहे. कुठेही तुम्हाला तो ईमेलचा प्रश्न सबमिट करता येणार नाही. तो ईमेलचा 5 मिनिटं वेळ संपल्यानंतर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. त्यामुळे तिथं काही जास्त वेळ लावण्याची किंवा डोकं लावण्याची गरज नाही. ईमेल संपल्यानंतर साधारण 30 सेकंदाचा जो काही काउंटडाऊन सुरू होईल आणि लगेचच 7 मिनिटांचा स्पीड पॅसेज. म्हणजे पहा, तुम्हाला पूर्ण तयारीनुसार जावं लागेल. ईमेल संपला की लगेचच अलर्ट काउंट होईल आणि 30 सेकंदाचा तो संपल्यानंतर 7 मिनिटांच्या स्पीड पॅसेजला सुरुवात होईल. स्पीड पॅसेज संपल्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने विद्यार्थ्यांसाठी प्रश्न उपलब्ध होतील. दुसरा बदल काय? इंग्रजी, मराठी, हिंदी 30 आणि 40 या टंकलेखन परीक्षेमध्ये यापुढे ईमेल प्रश्नाला 8 मिनिटांचा वेळ कमी करण्यात असून आता ईमेल प्रश्नासाठी 5 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास आपले 3 मिनिटं कमी केले. 3 मिनिटं कमी केलेले. नेहमीच्या परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना 30 मिनिटं अगोदर जायचं आहे. तर पहा मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमची परीक्षा असेल तिथं अगोदर अर्धा तास पोहोचा. सुरुवातीचे 15 मिनिटं तुमचे ID चेक करणं वगैरे वगैरे याच्या दरम्यान जातील. त्याच्यानंतर तुम्हाला चढत्या क्रमाने मशीनवरती बसवलं जाईल, कम्प्युटरवरती बसवलं जाईल, तुम्हाला सीट दिल्या जातील आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वी अगोदर 3 मिनिटं ट्रायल पॅसेज देण्यात येईल. पहिलं सत्र जे काय आहे ते 9 वाजता सुरू होईल. दुसरे सत्र हे 11 वाजता सुरू होईल. तिसरे सत्र हे 1:15 वाजता चालू होईल आणि चौथं सत्र हे 2:15 वाजता. आणि बरोबर त्या टायमिंगला तुमच्या हॉल तिकीटवरती टाइम असेल त्या टायमिंगमध्ये पोहोचा. जेवढा वेळ तुम्ही लेट जाचाल परीक्षेसाठी तेवढा वेळ तुमचा ऑब्जेक्टिव्ह मधून कमी होतो, एवढं लक्षात घ्या. समजा तुम्ही 5 मिनिटं लेट गेला परीक्षेसाठी, तर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मधून 5 मिनिटांचा वेळ कमी करण्यात येतो. त्याच्यामुळं वेळेत पोहोचा, लवकर पोहोचा आणि व्यवस्थित परीक्षा सोडवा. ठीक आहे. जसं की 25 मिनिटांमधून 5 मिनिटांचा वेळ ऑटोमॅटिकली तुमचा कमी करण्यात येईल. तो काही कुणी करणार नाही, तिथं लॉग इन मध्ये ते ऑप्शन राहतात, तेवढा वेळ कमी केला जाईल. ठीक आहे. आता पहा, असे पण काही विद्यार्थी राहतात की हॉल तिकीट आल्यानंतर त्यांची गडबड असते की सर आमचे कॉलेजचे एक्झाम आहेत, आम्हाला कुठेतरी जायचं आहे किंवा काहीतरी कारण असतं आणि आम्हाला बॅच बदलून द्या अशी मागणी राहते. विद्यार्थ्यांची मागणी काय राहते की आमची परीक्षा वगैरे आहेत कॉलेजच्या, युनिव्हर्सिटीच्या, मग आम्हाला बॅच बदलून द्या, आम्हाला त्यावेळेस ते एक्झाम देता येणार नाही. तर पूर्वी त्या विद्यार्थ्याला स्वतःला ईमेल करावा लागायचा आणि परीक्षा परिषदेकडे त्याची मागणी करावी लागायची. तर त्याच्यावरती काही फारसं काम होत नव्हतं. कारण होतं त्याचं की लाखो ईमेल पडलेले असायचे आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही सगळ्यांना. आता त्यांनी त्याचे सगळे अधिकार त्या संस्थेकडे दिलेले आहेत. म्हणजे आता काय करणार, हॉल तिकीट आले की एक लिंक येणार आहे संस्थेकडे आणि ज्या विद्यार्थ्याची अडचण आहे त्या दिवशी परीक्षेला येण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच तिथून अप्लाय करायचं संस्थेच्या अकाउंटमधून, लॉग इन मधून, जेणेकरून त्याच्यावरती तात्काळ ॲक्शन घेतली जाईल आणि तुम्हाला बॅच बदलून दिली जाईल. ठीक आहे. तर आता सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना, जर तुमच्या बॅचचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सेपरेटली वैयक्तिक मेल करू नका. थेट तुमच्या शिक्षकांना भेटा, तुमच्या क्लासमध्ये भेटा आणि ते तुम्हाला बॅच बदलून देतील. आणि परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 4 दिवस ती लिंक बंद होईल. असं नाही म्हणायचं की अरे उद्या माझा पेपर आहे, मला जाणं शक्य नाही. तर त्यावेळेस तुम्हाला कोणीच काही मदत करू शकत नाही. हॉल तिकीट ज्या दिवशी येतील त्याच दिवशी तुम्ही लगेच तिथं बदलून घ्या. ठीक आहे, बोलून घ्या सरांशी. त्याच्यानंतर पहा, 5वा बदल काय आहे. या अगोदर प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट हॉल तिकीट येतं. आता तसं नाहीये. जरी विद्यार्थ्यांनी 2 विषयांसाठी अर्ज केलेले असतील तरी देखील त्यांना आता एकच हॉल तिकीट जनरेट होणार आहे.
मात्र हा इंग्रजी वेगळं आणि मराठी वेगळं केलं असेल तर त्यांना वेगवेगळे येतील, मात्र इंग्लिश 30 साठीही आम्ही अप्लाय केला आणि इंग्लिश 40 साठीही अप्लाय केला, मग मात्र तुम्हाला हॉल तिकीट एकच येईल. मात्र सब्जेक्ट जर बदललेले असतील, मराठी, इंग्लिश, हिंदी असे 3 असतील तर तुम्हाला 3 हॉल तिकीट जनरेट होतील. तर पहा मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, तर ते आपण पूर्णपणे समजावून घेतलेले आहेत. परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये देखील काही बदल झालेले आहेत, याचाही व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तोही पाहून घ्या. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.